श्रोतेहो प्रसारित करत आहोत हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. कार्यक्रमाचा विषय आहे प्लास्टिक सर्जरी म्हणजे काय. आजच्या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत प्लास्टिक आणि रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जन डॉक्टर मयूर अग्रवाल. सूत्रसंचालन केलं आहे ज्योती हातेकर यांनी. तांत्रिक सहाय्य लाभलं आहे पांडुरंग टिकार यांचं. आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते सूरज गोळे. या कार्यक्रमाला प्रायोजकत्व लाभलं आहे कान्हा मेडिकल अकोला यांचं, श्रीराम हॉस्पिटल, प्लास्टिक रिकन्स्ट्रक्टिव्ह अँड कॉस्मेटिक सर्जरी सेंटर, स्किन अँड हेअर क्लिनिक, हायटेक बर्न्स केअर सेंटर आणि मॅटर्निटी हॉस्पिटल, अमनखा प्लॉट, शास्त्रीनगर, अकोला. हॉस्पिटलला उपलब्ध सुविधा: अल्ट्रा बर्न केअर सेंटर, 24 तास सेवा उपलब्ध, भाजलेल्या जखमांमुळे निर्माण झालेले व्यंग, NIBP मशीन, सेंटर लाईन ऑक्सिजन, छातीच्या बर्न पेशंट करता व्हेंटिलेटर, तज्ज्ञ आणि सेवाभावी नर्सिंग स्टाफ उपलब्ध, अल्ट्रा मॉडर्न ट्रीटमेंट, हँड इंजुरी, बेडसोर आणि मोठ्या जखमांकरता त्वचारोपण, मायक्रोव्हॅस्क्युलर सर्जरी, जन्मापासून फाटलेले ओठ आणि दुभंगलेली टाळू असणाऱ्या रुग्णांसाठी मोफत प्लास्टिक सर्जरी शस्त्रक्रिया उपलब्ध. अधिक माहिती करता 7218599380 या नंबरवरती आपण संपर्क साधू शकता. हॅलो डॉक्टर, आरोग्यविषयक शंकांचं थेट डॉक्टरांकडून निरसन. हॅलो डॉक्टर. श्रोतेहो नमस्कार. हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमामध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करते आहे. आजच्या हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे प्लास्टिक सर्जरी म्हणजे काय. आणि तुमच्या प्रश्नांना शंकांना उत्तरं देण्यासाठी आपल्या आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये प्लास्टिक आणि रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जन डॉक्टर मयूर अग्रवाल उपस्थित आहेत. डॉक्टर नमस्कार. नमस्कार मॅम. डॉक्टर, फोन कॉल येईपर्यंत आपण हे सांगूया की प्लास्टिक सर्जरी म्हणजे काय. प्लास्टिक सर्जरी म्हणजे मराठीमध्ये याला आपण म्हणू शकतो सुघटन शस्त्रक्रिया, म्हणजे शरीरातले व्यंग वगैरे. आपण फोन कॉल घेऊया. हॅलो. हॅलो, नमस्कार मॅडम. नमस्कार, आकाशवाणी अकोला केंद्राला आपला फोन लागला आहे. नमस्कार सर. नमस्कार. तुम्हाला डॉक्टर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद, फार आभार तुमचे. तर मला प्रश्न असा विचारायचा आहे की आपण ज्या सर्जऱ्या करतो हां, त्या पूर्णपणे सक्सेस होतात का. सक्सेस होणे नाही होणे याला भरपूर काही फॅक्टर्स असतात, जसे रुग्णाशी रिलेटेड फॅक्टर्स, रुग्णाची प्रतिकारशक्ती कशी आहे, त्यांचे रक्तप्रवाह, त्याला असोसिएट असलेले डायबिटीज आणि बाकी आजार, तसेच ज्या कारणासाठी सर्जरी करतो आहे ते पण एक कन्सिडर करावं लागतं, किती त्याची सिव्हिअरिटी आहे आजाराची, है ना. त्यानुसार ते सक्सेस होणे नाही होणे ते असतं. पण प्रत्येक सर्जरीला असं आहे की ते एखाद्या स्टेपमध्ये नाही तर दुसऱ्या स्टेपमध्ये ते मॅक्झिमम रिझल्ट आम्ही देऊ इच्छितो. धन्यवाद सर. धन्यवाद. आपल्या सहभागाबद्दल धन्यवाद. सर, आपण बोलत होतो नेमकं ते प्लास्टिक सर्जरी म्हणजे काय याविषयी. तर प्लास्टिक सर्जरी म्हणजे सुघटन शस्त्रक्रिया आहे की शरीरातलं व्यंग कमी करण्यासाठी, जखमा कमी करण्यासाठी किंवा शरीरातलं व्यंग किंवा विद्रूपता कमी करण्यासाठी शरीराचाच भाग वापरून शस्त्रक्रिया करणे. प्लास्टिक सर्जरीमध्ये आता ही ब्रँच जशी पाहिली तर 5-6 बर्न सर्जरीज, कॉस्मेटिक सर्जरी, रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरीज, मायक्रो सर्जरी आणि क्लेफ्ट अँड क्रॅनिओफेशियल सर्जरीज. आता याच्यामध्ये बहुतांश लोकांना जनरल भावना अशी आहे प्लास्टिक सर्जरी म्हणजे कॉस्मेटिक सर्जरी, म्हणजे दिसण्यासाठी केली जाणारी सर्जरी. तर असं काही नसून प्लास्टिक सर्जरीमध्ये बाकी पण भरपूर गोष्टी येतात ज्या की एक एमर्जन्सीजमध्ये जीवन व्यवस्थित करण्यासाठी, झालेल्या जखमा भरून काढण्यासाठी सर्जरीज केल्या जातात. तर सर्जरी, प्लास्टिक सर्जरी ही फार वास्ट ब्रँच आहे. असं म्हणतो आम्ही की डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत प्रत्येक जागेवर आम्ही सर्जरी करतो. आधी आपण कॉल घेऊया. हॅलो. हॅलो, आकाशवाणी अकोला केंद्र आणि हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. मला हे विचारतो सरांना, पण ज्यांना असे झाले आहेत
10 वर्ष किंवा 12 वर्ष उलटून गेले आहे. त्यांच्या इकॉनॉमिकल कंडिशनवर ते करू नाही शकले. तर त्यांनी जर ती आता सर्जरी केली तर ती सक्सेसफुल ठरेल. बरं बरं. डॉक्टर आपण काय आवाज सांगू यांना? कटतोय. यांना असं विचारायचं आहे की ज्या भाजल्याच्या वगैरे जखमा असतात, तर एखाद्या वेळेला एखाद्या व्यक्तीकडे पैसे नसल्याने त्यांनी जर सर्जरी केलेली नाही आहे आणि आता त्याला बरेच वर्ष झाल्यावरती जी अशी सुरकुतलेली त्वचा वगैरे जी आहे, तर आता त्याच्यावरती सर्जरी केल्या जाऊ शकते का? हो नक्कीच. जे त्वचेवरती डाग आहेत किंवा त्वचा ताणल्या गेलेली आहे किंवा त्याच्यामुळे काही अवयव पूर्णपणे हलू शकत नाहीत, कॉन्ट्रॅक्चर्स म्हणतो आम्ही त्याला. तर अशा भागांची सर्जरी होते, नक्की होते. त्याला टप्प्याटप्प्यांमध्ये करावं लागतं. आणि राहिली गोष्ट कॉस्टिंगची, तर आता गव्हर्नमेंटच्या भरपूर स्कीम आहेत ज्यामध्ये हे पूर्णपणे मोफत होतात. मोफत होतात. येस येस. भरपूर वेगवेगळ्या स्कीम्स आलेल्या आहेत की जिथे जर काही जळाल्यामुळे जर काही डिफॉर्मिटी आलेली आहे, जॉईंट्समध्ये म्हणा, मानेमध्ये म्हणा, इकडे, तर त्या सर्जरीज भरपूर योजना आहेत ज्यामध्ये फ्री ऑफ कॉस्ट होतात. येस. आणि नक्की हे करू शकतो आपण. होऊ शकता ना? हा, ठीक. काय नाव आहे ताई आपलं? प्रिया गावंडे. बरं, धन्यवाद आपल्या फोनसाठी. मला हे विचारायचं होतं की जेव्हा भाजलं जातं सुरुवातीलाच, तर बरेचदा घाबरून जाऊन त्याच्यावर पाणी वगैरे टाकलं जातं, तर हे योग्य आहे का? हो. प्रत्येक भाजलेल्या रुग्णावर पाणी टाकायलाच पाहिजे. फक्त फरक एवढाच आहे की जर तो इलेक्ट्रिसिटीच्या कॉन्टॅक्टमध्ये असेल, आधी इलेक्ट्रिसिटीच्या कॉन्टॅक्टमधनं बाहेर काढणे आणि नंतर पाणी टाकते. आमचा लोगोच तो आहे, पोअर वॉटर ऑन बर्न्स टिल द पेन सबसाइड्स. जोपर्यंत जळालेल्या भागाची आग कमी होत नाही आहे तोपर्यंत नॉर्मल टॅप वॉटर आपण टाकत राहायला पाहिजे. अच्छा. हे पाणी टाकल्यामुळे जळालेल्या भागांची जी खोली आहे ती कंट्रोलमध्ये राहते, कमी होते आणि पुढचा इलाज सोयीस्कर होतो. पाणी टाकणं तर टाकायलाच पाहिजे. पण मग घरी काही वेळेला त्याच्यावरती इलाज केला जातो, प्रथम उपचार, ड्रेसिंग करणे किंवा आणखीन काही, तर ते करणं कितपत योग्य आहे? नाही, ड्रेसिंग्स वगैरे योग्य आहे. जसं एक अँटीसेप्टिक क्रीम्स किंवा सिल्वर सल्फाडायझिंग क्रीम्स लावून ड्रेसिंग करणे किंवा तो भाग कव्हर करणे ही गोष्ट योग्य आहे, पण बाकी वापरू नये, शाई वगैरे हे ते. हां, आपण कॉल घेऊया. हॅलो डॉक्टर, हा कार्यक्रम आहे आणि डॉक्टर मयूर अग्रवाल आहेत आकाशवाणी अकोला केंद्रामध्ये. आपला प्रश्न विचारा. महेश बाहेती. हां हां हां. सर, आपण काय सांगू यांना? ओठ आणि टाळूंची सर्जरी होते का? आणि टाळूच्या सर्जरी ज्या जन्मतः व्यंग असतो, दुभंगलेले ओठ आणि टाळू असतं, त्याच्या सर्जरीज आम्ही करतो. आणि विशेष म्हणजे एक अमेरिकन NGO आहे स्माईल ट्रेन, त्याच्यामार्फत हे आम्ही पूर्णपणे मोफत करतो. अच्छा, येस, धन्यवाद सर. थँक्यू. धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. सर, आपण सांगत होतो की ड्रेसिंग वगैरे हा जो प्रकार आहे, किंवा आपण dressing- घरगुती काय काय उपाय करू शकतो? जास्तीत जास्त पाणी भरपूर टाकणे आणि त्याला एखाद्या अँटीसेप्टिक क्रीमने कव्हर करून कपड्याने झाकून जवळच्या हॉस्पिटलला जाणे. बहुतांश वेळा आम्ही पाहतो की निंबाचा पाला किंवा शाही किंवा अजून काही, इवन कधी कधी तर शेण पण लावून येतात लोक. हां, आपण कॉल घेऊया. हॅलो, हॅलो, आकाशवाणी अकोला केंद्र आणि हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. नमस्कार मॅडम. नमस्कार, काय नाव आहे आपलं? बोला. माझं नाव साबिर खान आहे. हां हां हां, विचारा आपला मी प्रश्न डॉक्टर मुर्दापूर साहेबांना. राहतो आणि प्लास्टरची बद्दल विचारायचं होतं हां हां हां. की माझं वजन जास्त आहे, त्याच्यावर काही प्लास्टिक सर्जरी होऊ शकते का? हां, डॉक्टर साहेब, आपण काय सांगू यांना? नमस्कार. असं आहे की प्लास्टिक सर्जरी ही सर्जरी वजन कमी करण्यासाठी नसते. वजन कमी करण्यासाठी बाकी सर्व उपाय करणे. जर होत नसेल तर बेरॅटिस सर्जरी हा एक ऑप्शन आहे. आणि वजन कमी झाल्यानंतर जे त्वचेमध्ये लूजपणा येतो, पोटामध्ये लूजपणा येतो, त्यासाठी मग प्लास्टिक सर्जरी असतात, त्या आपण करू शकतो. पण वजन कमी करण्यासाठी प्लास्टिक सर्जरी किंवा लायपोसक्शन हा एक उपाय नाही. पोटाची चरबी कमी करू शकतो का आपण? नाही, पहिले जेवढा होईल तेवढ्या व्यायामाने आणि बाकी सर्व गोष्टी. त्यानंतर जे चरबी, स्किनच्या खालची जी सुपरफिशियल चरबी आहे ती कमी करून आपण ॲब्डोमिनोप्लास्टी ही सर्जरी करू शकतो. पण वजन कमी करण्यासाठी प्लास्टिक सर्जरी हा एक इलाज नाही आहे. धन्यवाद सर. धन्यवाद आपल्या कॉलसाठी.
सर, भाजल्याच्या ज्या जखमा असतात तर त्या या सगळ्या सर्जरीने किती टक्के चांगल्या होऊ शकतात, किती टक्के वाचवल्या जाऊ शकतं आपल्याला पेशंटला? असं आहे की भाजल्यानंतर त्याची रिकव्हरी याचे फॅक्टर्स भरपूर असतात. जसं मी आधी पण सांगितलं सक्सेस रेट वगैरे, की तो किती टक्के भाजलेला आहे, भाजल्यानंतर किती वेळा तो हॉस्पिटलला पोहोचलेला आहे, आणि खोली जसं डेप्थ काय आहे बर्न्सची त्यावर ते अवलंबून असतं. सोबतच पेशंटला असलेले बाकीचे आजार, किडनीचे आजार, डायबिटीज, त्याचं वय आणि भाजलेलं ठिकाण कोणतं आहे. जसं चेहरा असेल, श्वसननलिका असेल तर जास्ती त्रास असतो. हां, आपण कॉल घेऊया. हॅलो, हॅलो. आकाशवाणी अकोला केंद्र आणि हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. मी कोमल बोलते. हां, बोला कोमल, तुमचा प्रश्न विचारा. माझ्या आत्याची मुख्य ब्रेस्ट कॅन्सरची सर्जरी झाली. हां. तू काढून टाकले ब्रेस्ट प्लास्टिक सर्जरी करतो. हां. तेव्हा बऱ्याचदा कॅन्सर होण्याची शक्यता. तर अशा वेळेस काय घ्यायचं शकतं? सर, आपण काय सांगाल? कारण त्यांचं म्हणणं आहे की ब्रेस्ट कॅन्सर होऊन सर्जरी होऊन ते ब्रेस्ट काढून टाकलं आहे. प्लास्टिक सर्जरीने इम्प्लांट करता येईल, पण पुन्हा कॅन्सर होण्याची शक्यता असते. तर अशा वेळेला काय निर्णय घ्यायला पाहिजे? ॲक्च्युली पुन्हा कॅन्सर व्हायची शक्यता जी आहे ती ॲक्च्युली कॅन्सर सर्जरी करताना आपलं किती क्लिअरन्स झालेलं आहे, आपली किमोथेरपी, रेडिओथेरपी कंप्लीट झालेली आहे का, आणि जर आता तुम्ही पूर्णपणे कॅन्सर फ्री आहात तर इम्प्लांटमुळे कॅन्सर होण्याची शक्यता म्हणजे फार कमी राहते. ऑब्वियसली इम्प्लांट, आर्टिफिशियल इम्प्लांट न लावता बाकी पण ऑप्शन आहेत, जसे शरीराचेच काही टिश्यू, काही भाग वापरून त्याला स्तनाचा आकार देणे, ह्या पण फ्लॅप सर्जरीज वगैरे पण असतात. काही चरबी वगैरे पण तिथे भरून आकार देऊ शकतो स्तनाचा, ज्यामध्ये तुम्हाला जी भीती आहे रिकरन्सची, पुन्हा कॅन्सर होण्याची, ती कमी राहते. पण आता नवीन टेस्टेड ॲडव्हान्स इम्प्लांट्स आलेले आहेत ज्यामध्ये ही पॉसिबिलिटी फार कमी होते. तर भिण्याची गरज नाही आहे. जर कॅन्सर सर्जरी प्रॉपरली झालेली आहे तर कॅन्सर पुन्हा होण्याचा धोका फार कमी आहे. तुम्ही करू शकता. कोमल, आपल्या सहभागासाठी धन्यवाद. सर, आपण हे सांगत होतो की हे जे पेशंट्स आहेत तर किती टक्के त्यांना फायदा होतो? बर्न्स पेशंटबद्दल तुम्ही सर्वायवल विचारत होते. तर ते असंच आहे की पेशंटला कोणता भाग जळालेला आहे. जसं जर चेहरा असेल, श्वसननलिकामध्ये जळालेला असेल तर त्याचे सर्वायवल चान्सेस कमी होतात. त्याचा गळ्यावर सूज येऊन, चोकअप होऊन, कधी श्वास घ्यायला त्रास होतो आणि अशा कंडिशनमध्ये कंडिशन सिरियस होते. सोबतच इमिजिएटली बर्न्सनंतर किडनीवर वगैरे परिणाम होतो. ऑलरेडी जर त्याच्या किडनी कॉम्प्रोमाइज असतील तर मग पुन्हा रिझल्ट्स कॉम्प्रोमाइज होतात, त्याची प्रकृती खालावू शकते, जीवालाही धोका होऊ शकतो. तर पर्टिक्युलरली बर्न्स अशी गोष्ट आहे की कोणाची रिकव्हरी किती होईल, कशी होईल हे प्रेडिक्ट करणे फार अवघड असतं. हे सर्व पेशंटच्या रिस्पॉन्सवर अवलंबून असतं. त्याची प्रतिकारशक्ती कशी आहे, पर्सेंटेज ऑफ बर्न्स कुठे जळालेलं आहे आणि किती खोलवर आहे, यानुसार आपण ठरवू शकतो. मला हे विचारायचं की हे जे जन्मजात व्यंग असतात, ओठ फाटलेलं असणं वगैरे या प्रकारचे, तर नेमकी कोणत्या वयापर्यंत आपण याच्यावरती सर्जरी करून ते व्यवस्थित करू शकतो? हे याला बेसिकली क्लेफ्ट लिप आणि क्लेफ्ट पॅलेट म्हणतात. क्लेफ्ट लिप म्हणजे फाटलेले ओठ. ही सर्जरी आपण वयाच्या 3 महिन्यापासून पुढे करू शकतो. मिनिमम 3 महिने आपण बाळाला ॲनेस्थेशियासाठी आणि बाकी सर्जरीसाठी फिट होण्यासाठी वाट पाहतो. 3 ते 6 महिन्यामध्ये जेव्हा त्याचं वजन व्यवस्थित असेल, हिमोग्लोबिन वगैरे व्यवस्थित असेल, बाकी काही ॲबनॉर्मॅलिटीज नसतील तर हे 3 महिन्यापर्यंत आपण करू शकतो. आपण फोन कॉल घेऊया. हॅलो. हॅलो मॅडम, मला ते डॉक्टर आहे ना. हां. डॉक्टर मयूर अग्रवाल. तुमचं नाव काय आहे? हॅलो. काय त्रास आहे, काय विचारायचं आहे तुम्हाला? हो, ते विचारायचं होतं मला की लिपोसक्शन काय असतं असं म्हणतात, प्लास्टिक सर्जरी. लायपोसक्शन म्हणजे शरीरातली चरबी जी आहे ती सर्जरीद्वारे कमी करणे. जसं जी एक्स्ट्रा फॅट असतं, पोटावर असतं, छातीवर असतं
किंवा आपल्या बगलेमध्ये असतं, हे सर्व कमी करणे याला लायपोसक्शन सर्जरी म्हणतात. लायपोसक्शन सर्जरी ही फार सेफ सर्जरी आहे आणि मोस्ट ऑफ द टाईम ते कॉस्मेटिक सर्जरीमध्ये मोजल्या जातं. हो. आपल्याला अजून काही विचारायचं आहे? धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद आपल्या सहभागासाठी. हां सर, तुम्ही याच्याबद्दल बोलत होता की आपण जे फाटलेले होठ वगैरे असतात तर एक आणि जी टाळूची सर्जरी होते, फाटलेले टाळू, ती सर्जरी आपण 9 महिने किंवा 1 वर्ष त्याच्या पुढे करतो. आपण कॉल घेऊया. हॅलो. हॅलो. हां, आकाशवाणी अकोला केंद्र आणि हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. हा मयूर सर आहेत. हो आहेत, बोला, तुमचा प्रश्न विचारा. हा माझ्याकडे एक पेशंट आहे, त्याचा हात जळालेला आहे. हं, हं, हं. मी गजानन वागोळे बोलतो. बरं, बोला. तर त्याचा हात असा जवळ येत नाही, तर त्यासाठी काय करावं लागेल आणि कुठं दाखवावं लागेल सर? हं, हं, हं. हो हो, नमस्कार सर. हात जळाल्यानंतर ही आलेली विकृती आहे. हा सर. याला पोज बर्न कॉन्ट्रॅक्चर्स म्हणतात. हा हा. आणि यासाठी सर्जरीज करून तर पूर्णपणे बरा करता येतो. कधी एका सर्जरीमध्ये किंवा 2-3 सर्जरीजमध्ये हे होऊ शकतं. बरं सर, बरं. तर यासाठी आम्ही प्लास्टिक सर्जनला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि किंवा काही गव्हर्नमेंट स्कीम्समध्ये सुद्धा हे आजकाल मोफतमध्ये होतं. तर त्याला सर तुमच्या हॉस्पिटलला पाठवतो सर, कधी पाठवू? हो हो, कधीही OPD टायमिंगमध्ये पाठवू शकता तुम्ही. आणि बरं बरं, खर्च वगैरे सर पाहिल्यानंतर सांगता येईल आपल्याला? येस येस येस. चला, आपल्या सहभागासाठी धन्यवाद. सर, टाळूसाठीची जी शस्त्रक्रिया त्याबद्दल आपण बोलत होतो. ते 1 वर्षभरापर्यंत आपण करू शकतो. हं, 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 हं. ह्या 2 शस्त्रक्रिया होऊन पूर्णपणे पेशंट बरा होऊन जातो. पण याच्यानंतरही भरपूर काही राहतं जे आम्ही ॲडव्हान्स ट्रीटमेंट करतो. जसं की स्पीच थेरपी आहे, हं, हं, हं. त्यांच्या दाताची ट्रीटमेंट आहे जे ऑर्थोडोंटिस्ट सर्जन करतात. हां, 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 हां. आणि हे झाल्यानंतरही जे थोडी बहुत विद्रूप राहते, नाक वगैरे तिरपं राहणं, हं, हं. यासाठी त्यांच्या ज्या फायनल सर्जरीज आहेत त्या 17 ते 18 वर्षापर्यंत होतात. तर या सर्व सर्जरीज आम्ही मोफत करतो. आणि यासाठी आम्हाला एक NGO आहे स्माईल 10, त्याची मदत मिळते. हं, 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 हं. आणि आतापर्यंत आम्ही जवळपास 7,500 सर्जरीज केलेल्या आहेत. हॅलो. हॅलो. आकाशवाणी अकोला केंद्र. नमस्कार सर. नमस्कार. हा मॅम. हां, हॅलो माझा डॉक्टर एक कार्यक्रमाला प्रश्न आपला होता. फोन लागला. प्लास्टिक आपलं नाव सर्जरी- सांगाल? मी सुधीर कोसाडे बोलतो आहे अकोल्यावरनं, हां, मलकापूर. हां, विचारा तुमचा प्रश्न. डॉक्टर साहेब ऐकतायत. हो. माझा प्रश्न असा आहे की जन्मजात जे मुलं असतात त्यांचं जन्माल्यानंतर पोट फाटते असते हं, 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 हं. आणि त्यांना म्हणजे प्लास्टिक सर्जरी वगैरे त्यांच्यासाठी ही योग्य आहे काय, हे एक बरं. विचारायचं होता. आणि जर समजा ही प्लास्टिक सर्जरी त्यांच्यावरती करण्यात आली हं, तर नंतर त्याच्यावरती असे स्टार सारख्या काही गोष्टी वगैरे असे व्रण काही असं असतात काय, त्याचे काही कॉम्प्लिकेशन्स त्यांना होऊ शकतात का, ह्या विचारायचं. हां सर, आपण काय सांगा? धन्यवाद सर, फार चांगला विषय मांडला. ॲक्च्युली जन्मजात फाटलेले ओठ किंवा बोटांची जी विद्रूपता असते याची डेफिनेटली प्लास्टिक सर्जरी होते आणि ती करून घ्यायलाच पाहिजे. जेवढ्या कमी वयामध्ये ही सर्जरी आपण करून घेतो तेवढे राहणारे डाग कमी राहतात. आणि ऑब्व्हियसली जे कुठेही जिथे सर्जरी आहे तिथे काही ना काही तर व्रण राहणारच, पण तो व्रण कमीत कमी राहावा, तो आपल्या चेहऱ्यावरच्या नॉर्मल स्किनमध्ये लपून जावा आणि नियर टू नॉर्मल व्हावा, हे आमचा उद्देश असतो. आणि याचे सर्जरी करण्याचे काही दुष्परिणाम नाही आणि ही विद्रूपता पूर्णपणे रिकवर होते, हे आम्ही सांगू शकतो. प्लास्टिक सर्जरी म्हणजे असं काही नाही की त्याला प्लास्टिक वगैरे काही लावावं लागेल, तिथलाच मांस वापरून आम्ही ते रिपेअर करतो आणि जवळपास पूर्णपणे हे बाळ नॉर्मल होतात. म्हणजे आणखी कसं होतं की ही म्हणजे शस्त्रक्रिया हीच राहील, याला काही पर्यायी वगैरे असं काही नसतो का सर, की म्हणजे हाच एक बेस्ट ऑप्शन आहे? नाही नाही, जेव्हा बोटाची जर डिफॉर्मिटी आहे तर त्याला सर्जरी हा बेस्ट इलाज आहे. सर्जरीच्या शिवाय ती नाही सुधरू शकत. अच्छा.
आणि फ्युचरमध्ये काही याचे कॉम्प्लिकेशन्स वगैरे येतात ते ह्याचे? ओट आहे का? ओट आणि टाळू दोन्ही आहे? हं? नाही, त्यांचं म्हणणं आहे की जर असं सर्जरी केली तर फ्युचरमध्ये काही प्रॉब्लेम नाही होतो का? नाही नाही, काही प्रॉब्लेम येत नाहीत. ओके, थँक्यू. आपल्या सहभागासाठी धन्यवाद. सर, आता काही वेळापूर्वी जो एक कॉल होता, ज्यांना आपण सांगितलं की जी अतिरिक्त चरबी वाढलेली असते, तर त्याच्यासाठी पण शस्त्रक्रिया केली जाते. तर मला हे विचारायचं आहे की ही अशी किती कुठल्या पेशंटनी जावं? कारण त्याच्या आधी एकदा आपल्याला कोणाला तरी गैरसमज होता, त्यांनी आपल्याला विचारलं वजन कमी करण्यासाठी सर्जरी होऊ शकते का? तर नेमकं कुठले लोक आहेत की काय त्यांनी क्रायटेरिया असला पाहिजे की त्यांना ही सर्जरी करण्यासाठी त्यांनी तुमच्यापर्यंत पोहोचावं? चरबी कमी करण्यासाठी जेव्हा लोक सर्जरीला येतात तेव्हा हे फॉर ग्रँटेड आहे की ते बाकी सर्व इलाज करून थकलेले आहेत. तर हे जसं पोट कमी करण्यासाठी किंवा मांडींचा आकार कमी करण्यासाठी. आपण कॉल घेऊया. हॅलो, हॅलो, आकाशवाणी अकोला केंद्र. हां हां हां, नाव? मंगला काय. माझा 10 वर्षाचा मुलगा आहे. त्याला 1 वर्षभरापूर्वी त्याला लागलं होतं त्याला, आणि लागल्यानंतर त्याला टाके पण पडले, पण ती जागा अशी गोल खड्डा टाईप दिसत आहे, एकदम चेहऱ्यावरच आहे. तर मग त्या ठिकाणी आपण सर्जरी करणं योग्य? हो, करू शकतो आपण प्लास्टिक सर्जरी. ऑब्विसली ते स्कार कमी करण्यासाठी 2-3 म्हणजे बऱ्याच टाईपच्या सर्जरीज आहेत. पेशंट टू पेशंट कोणता त्याला पर्याय योग्य राहील ते ठरवून आपण करू शकतो आपण. येस. आणि मग साधारण खर्च किती होतो सर त्याला? खूप खर्च येतो? ते तर पेशंट बघून कुठे करायचं काय करायचं तेच ठरवू शकतो आपण. सध्या सांगणं अवघड राहील. म्हणजे सक्सेसफुल होतो तो? हो हो होते. सर्जरी. थँक्यू. ओके, धन्यवाद. आपल्या सहभागासाठी धन्यवाद. सर, चरबी कमी करण्यासाठी ही जी कुठली शस्त्रक्रिया आपण सांगत होतात, तर मी विचारलं होतं की काय क्रायटेरिया असतो, कुठले लोक ही करतात? क्रायटेरिया म्हणजे हे प्युअरली ज्यांना आकार म्हणजे फॅट कमी करायचं आहे, दिसायला योग्य वाटत नाही आहे, असेच लोक हे लायपोसक्शन सर्जरीसाठी इंडिकेटेड असतात. याच्यामध्ये एक आहे की गायनेकोमॅस्टिया सर्जरी, जसं पुरुषांचे स्तन वाढलेले असतात, त्यामध्ये ते लायपोसक्शनने आपण कमी करू शकतो. तसंच पोटाचा घेर वाढलेला आहे, फॅट जास्ती आहे, ते कमी करणे. काही लेडीज असतात ज्यांच्या आर्म्सवर फॅट जास्ती असतं, ते कमी करू शकतो. मांड्यांवर किंवा बटक्समध्ये असतं, तर जिथे जिथे फॅट हायपरट्रॉफी, फॅटमुळे जाडपणा आलेला आहे, तिथे लायपोसक्शन ही सर्जरी आपण करू शकतो. म्हणजे वजन हा काही त्याचा भाग नाही आहे. वजन कमी करणे हा एकदम वेगळी गोष्ट आहे, आणि तुम्हाला जेव्हा गरज पडते आणि डॉक्टर सांगतात तेव्हा तुम्ही ही सर्जरी करून घेऊ शकता. सर, आता तुम्ही ही जी गायनेकोमॅस्टिया सांगितलं, तर हे बिना सर्जरी पण बरं होऊ शकतं का? नाही, गायनेकोमॅस्टियाला गोल्ड स्टँडर्ड ट्रीटमेंट सर्जरी आहे, त्यामध्येही लायपोसक्शन सर्जरी. नक्कीच सर, मला असं वाटतं श्रोते हो, आजचा कार्यक्रम आपण इथे समाप्त करूया. आज आपण प्लास्टिक सर्जरी म्हणजे काय आणि त्याअंतर्गत भरपूर प्रश्नांना आणि शंकांना डॉक्टर साहेबांनी उत्तरं दिलेली आहेत. श्रोते हो, आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या कार्यक्रमामध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू. हॅलो डॉक्टर, आरोग्यविषयक शंकांचं थेट डॉक्टरांकडून निरसन. हॅलो डॉक्टर. या कार्यक्रमाला प्रायोजकत्व लाभलं होतं कान्हा मेडिकल अकोला यांचं. श्रीराम हॉस्पिटल, प्लास्टिक रिकन्स्ट्रक्टिव्ह अँड कॉस्मेटिक सर्जरी सेंटर, स्किन अँड हेअर क्लिनिक, हायटेक बर्न्स केअर सेंटर आणि मॅटर्निटी हॉस्पिटल. अमनखा प्लॉट, शास्त्रीनगर, अकोला. हॉस्पिटलला उपलब्ध सुविधा: आर्टिफिशियल स्किन ग्राफ्टिंग, ॲक्सिडेंट सर्जरी, नर्व्ह इंजुरी आणि टेंडन इंजुरी, जन्मापासून असलेले लिंगदोष, कॉस्मेटिक सर्जरी म्हणजे चेहरा आणि नाकावरील सर्जरी, पांढऱ्या डागांसाठी इलाज उपलब्ध, हायपरट्रॉफिक स्कार आणि किलॉइड्स, चेहऱ्यांवरचे हाडांचे फ्रॅक्चर आणि चेहऱ्यांवरील जखमांकरता इलाज उपलब्ध, कॅन्सर आणि ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शन, डायबेटिक फूड केअर, जन्मापासून चिकटलेल्या जास्तीच्या बोटांची शस्त्रक्रिया, जन्मापासून फाटलेले ओठ आणि दुभंगलेली टाळू असणाऱ्या रुग्णांसाठी मोफत प्लास्टिक सर्जरी
शस्त्रक्रिया उपलब्ध. अधिक माहिती करता 0724-245-0820 या नंबरवरती आपण संपर्क साधू शकता. श्रोते हो, आपण ऐकलात हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. कार्यक्रमाचा विषय होता प्लास्टिक सर्जरी म्हणजे काय. सहभागी झाले होते प्लास्टिक आणि रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जन डॉक्टर मयूर अग्रवाल. सूत्रसंचालन केलं होतं ज्योती हातेकर यांनी. तांत्रिक सहाय्य लाभलं होतं पांडुरंग टिकार यांचं. आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते सूरज गोळे.